गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. टुडे वी विल डिस्कस सेल सायकल अँड सेल डिव्हिजन. आज आपल्याला सेल सायकल अँड सेल डिव्हिजन मधील कन्फ्युजन्स काय असतात ते घ्यायचे. फर्स्ट ऑफ ऑल आता आपल्याला सेल डिव्हिजन आणि सेल सायकल याचा मीनिंग बघूया आणि त्यात काय कन्फ्युजन्स येतात ऍक्च्युअल जे इम्पॉर्टंट आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया. बघा पहिल्यांदा सेल सायकल ही दोन फेजेस मध्ये डिवाइड झालेली आहे. एक फेज इंटरफेज आहे, एक फेज मायटॉटिक फेज आहे. एक फेज काय इंटरफेज आणि दुसरी कुठली फेज आहे मायटोसिस फेज. इंटरफेज ही रेस्टिंग फेज या नावाने ओळखली जाते जी की 95% आहे. सेल सायकल सेल डिव्हिजन मध्ये सेल सायकल ही दोन फेजेस मध्ये डिवाइड झाली आहे. इंटरफेजचं आणखी एक नाव आहे रेस्टिंग फेज जी की 95% आहे. त्याच्यामध्ये गॅप वन फेज ज्याला आपण G1 फेज म्हणतो, सिंथेसिस फेज त्याला S फेज म्हणतो, गॅप टू फेज म्हणजेच काय G2 फेज असं या नावाने ओळखले जातात. इंटरफेज मध्ये G1 S G2 फेजेस. ही रेस्टिंग फेज आहे. इट इज ऑलमोस्ट 95% एवढा याचा पिरियड आहे. 5% मध्ये ऍक्च्युअल सेल डिव्हिजन म्हणजे काय होतं बघा. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज या चार फेजेस आहेत. याच्यामध्ये ऍक्च्युअली कुठली फेज आहे बघा मायटोटिक फेज आहे. ऍक्च्युअल सेलचं डिव्हिजन या वेळेस. पण रेस्टिंग फेज मध्ये 95% हे फेज आहे. बघा G1 S आणि G0 याच्याबद्दल आपण थोडक्यात काही पॉइंट्स लक्षात घेऊया. कुठले पॉइंट्स आहेत बघा. पहिली जी सेल आहे पहिली जी फेज आहे तिचं नाव आहे G1 फेज. G1 फेज मध्ये सेल कशी असते बघा. G1 फेज मध्ये सेल ही मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह असते. त्यानंतर कंटिन्युअसली ग्रोइंग सेल असतात. In G1 cell the cell is metabolically active, the cell continuously growing. लक्षात. S फेज मध्ये काय होतं नक्की. S फेज मध्ये होतं डीएनए रेप्लिकेशन. काय होतं प्रॉपरली बाबा. S म्हणजेच काय सिंथेसिस फेज आहे. याचं डीएनए रेप्लिकेट होतो, डीएनए डबल होतो, रेप्लिकेशन ऑफ डीएनए. गॅप टू फेज मध्ये काय होते खूप महत्त्वाचं एक्झाम्पल विचारलं जातं. गॅप टू मध्ये प्रोटीन सिंथेसिस होतं. सेल ग्रोज करते कंटिन्युअसली. गॅप टू मध्ये काय होतं प्रोटीन सिंथेसिस आणि सेल ही कशी करते बाबा कंटिन्युअसली ग्रो करते आणि त्यानंतर काय होतं बाबा मायटोसिस, ऍक्च्युअल मायटोसिस होतं. गॅप टू च्या नंतर ऍक्च्युअल मायटोसिसला सुरुवात होते. लक्षात. पहिल्यांदा काय सांगितलं मी तुम्हाला G1 फेज मध्ये सेल ही मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह आहे. सेल कंटिन्युअसली ग्रो करते. सिंथेसिस फेज मध्ये डीएनएचं काय होतं बाबा रेप्लिकेशन, ऍक्च्युअल रेप्लिकेशन ऑफ डीएनए टेक्स प्लेस इन सिंथेसिस फेज. गॅप 2 मध्ये काय प्रोटीन सिंथेसिस टेक्स प्लेस अँड द सेल कंटिन्युअसली ग्रोइंग आणि त्याच्यानंतर काय होतं बाबा मायटोसिस. त्यानंतर इथे आपल्याला दोन टर्म्स बघायचे. एक आहे कॅरिओकायनेसिस आणि काय बाबा एक सायटोकायनेसिस. कायनेसिस म्हणजे डिव्हिजन. कायनेसिस म्हणजे काय बाबा डिव्हिजन. कायनेसिस मीन्स डिव्हिजन. लक्षात. कॅरिओचा अर्थ आहे न्यूक्लियस. न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं म्हणजे थोडक्यात मी म्हणतो डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इज नोन ॲज कॅरिओकायनेसिस. मग याच्यामध्ये पर्टिक्युलरली होतं काय तर याच्यामध्ये सेपरेशन ऑफ क्रोमोसोम्स. काय होतं बाबा सेपरेशन ऑफ क्रोमोसोम्स होतं कॅरिओकायनेसिस मध्ये. त्याच प्रकारे सायटोकायनेसिस मी इथं डिव्हिजन हा वर्ड लिहितो. कायनेसिस म्हणजे काय बाबा डिव्हिजन. मग सायटोकायनेसिस मध्ये सेपरेशन ऑफ सायटोप्लाझम तर म्हणूया, नाहीतर काय म्हणूया डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. एका सायटोप्लाझम पासून दोन सायटोप्लाझम तयार झालेले आपल्याला इथं बघायला भेटतात. कॅरिओकायनेसिस डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस, सेपरेशन ऑफ क्रोमोसोम्स. Cytokinesis, division of cytoplasm. That is all about the general introduction of cell cycle and cell division. परत एकदा समराइज करतो. सेल सायकल ही दोन फेजेस पासून बनलेली आहे. एक रेस्टिंग फेज किंवा इंटरफेज या नावाने ओळखली जाते जी की 95% साठी आहे. त्याच्यामध्ये तीन फेजेस आहेत. गॅप 1 फेज ज्याला G1 फेज म्हणतो, S फेज सिंथेसिस फेज, गॅप 2 फेज G2 फेज. मायटोसिस मध्ये चार फेजेस आहेत. याला तुम्ही पिमेंट या नावाने सुद्धा लक्षात ठेवू शकता. पिमेंट म्हणजेच काय प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. मग गॅप 1 मध्ये सेल ही मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह असते, कंटिन्युअसली ग्रो करते. सिंथेसिस फेज मध्ये डीएनए रेप्लिकेशन होत असतं. गॅप 2 फेज मध्ये नक्की काय होतं तर याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस आणि सेल सुद्धा कंटिन्युअसली ग्रो करत असते. त्यानंतर लक्ष द्या आफ्टर मायटोसिस G1 मधून काही फेज या त्यांना परत डिवाइड करायचं नसेल, फर्दर डिवाइड जर करायचं नसेल तर त्या G0 फेज मध्ये एंटर करतात. कुठल्या फेज मध्ये एंटर करतात G0. आणि समजून घ्या G0 फेजचाच अर्थ आहे क्विसंट स्टेज. या स्टेज मध्ये सेल ही डेड झालेली नसते, तिथे सेल ही मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह असते. लक्षात. तिथे सेल ही मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह असते. आणि एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं आपल्याला
तर हार्ड सेल आपण म्हणूया. काय म्हणूया? हार्ड सेल. जे की प्रॉलिफरेट करत नाही, फर्दर डिव्हिजन दाखवत नाही थोड्या काळासाठी. ती सेल कशामध्ये एंटर करते बाबा? जी नॉट फेज मध्ये. दॅट इज ऑल अबाउट दी जनरल इंट्रोडक्शन ऑफ सेल सायकल अँड सेल डिव्हिजन. आता आपण याच्यानंतर ऍक्च्युअल कन्फ्युजन्स काय त्या चॅप्टर मध्ये ते बघणार आहोत. एक एक करून आपल्याला या टॉपिक मध्ये कन्फ्युजन्स बघायचे. ओके, थँक्यू सो मच. वी विल मेट टुमॉरो.